नमस्कार. प्राईम टाइम महाराष्ट्रमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे पक्षामध्ये नाराज आहेत किंवा पक्षामधनं सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना डावललं जात आहे अशी चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा सुरू असतानाच काल सुनील तटकरे यांनी शरद पवारांची मुंबईमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीवरनं सुद्धा अनेक तर्कवितर्क लावले जात आहेत. त्यात संजय शिरसाट, एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे मंत्री, त्यांनी एक विधान केलंय की ही भेट राजकीय नसली तरी सुद्धा भविष्यामध्ये काहीही घडू शकतं याचे संकेत देणारी ही भेट आहे. तर दुसरीकडे रोहित पवारांनी तर दाव्यावर दावे केलेले आहेत की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 12 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील आणि भाजपमधून ते निवडणूक लढवतील. नेमकं राष्ट्रवादीमध्ये सुरू आहे काय हेच आपण बघणार आहोत या व्हिडिओमधनं. तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या कमेंट देखील कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. मंडळी, कालचा दिवस जो होता तो सुद्धा राष्ट्रवादीच्याच बातम्यांचा आणि त्यावरूनच होणाऱ्या चर्चांचाच विषय होता, दिवस होता. कालचा विषय म्हणजे की सुनेत्रा पवार यांनी असं सांगितलं, जे काही केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र दिलं गेलेलं आहे त्याच्यामध्ये काही तांत्रिक चुका आहेत. त्या चुका काय आहेत तर काल जी काही पदाधिकाऱ्यांची एक यादी केंद्रीय निवडणूक आयोगाला सादर करण्यात आली त्यामध्ये प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या नावाचा उल्लेखही नाही आहे. छगन भुजबळांच्याही नाही, दिलीप वळसे पाटलांच्याही नाही. आणि त्यावरून काल दिवसभर राजकारण तापलं. या सगळ्या पार्श्वभूमीवर आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्याच्यामध्ये पार्थ पवार आणि जय पवार यांची नावं आली. एवढंच नव्हे तर जे सुनील तटकरेंना पक्षाचे महासचिव, राष्ट्रीय महासचिव म्हणून आतापर्यंत जे पद त्यांच्याकडे होतं त्या पदाच्या पुढे आता पार्थ पवार आणि जय पवार हे यापुढच्या काळामध्ये राष्ट्रीय सचिव आणि राष्ट्रीय महासचिव अशा पद्धतीने त्यांच्या पुढे पदं देण्यात आलेली आहेत. यावरून पटेल आणि तटकरे नाराज आहेत याच्या बातम्या रंगायला लागल्या. यावरून पटेल आणि तटकरे यांना आता पक्षामध्ये स्थान उरलेलं नाही याची चर्चा सुरू झाली. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर काल सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर म्हणजे अजितदादा असताना राष्ट्रवादी जेव्हा शरद पवारांपासून फुटली तेव्हापासून आज तागायत सुनील तटकरेंनी कधीही शरद पवारांची भेट घेतली नाही, जी की त्यांनी काल घेतली. आता या भेटीमागे काय आहे नेमकं गणित, या भेटीमागे काय दडलंय तर फार काही दडलेलं नाही आहे. पण एक लक्षात घ्या, शरद पवार हे राजकारणामधलं एक असं व्यक्तिमत्व आहे की जेव्हा तुम्ही त्यांच्याशी भेटता तरी बातमी होते, त्यांना नाही भेटत तरीही बातमी होते, ते तुमच्याशी बोलले तरी बातमी होते आणि ते तुमच्याशी नाही बोलले तरीही बातमी होते. सुनील तटकरेंनी काल शरद पवारांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी म्हणून जी भेट घेतली ते एक दबावशास्त्र आहे. म्हणजेच काय की सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार हे ज्या पद्धतीनं आता पक्ष सगळा आपल्या हातामध्ये घेत आहेत, राष्ट्रवादीवर एक प्रकारचा किंवा सुनेत्रा पवारांवर आणि पार्थ पवार, जय पवार यांच्यावर एक दबाव निर्माण होण्यासाठी सुनील तटकरे यांनी शरद पवारांची भेट घेतली. कारण भेट घेतल्यानंतर अनेक अर्थ बाहेर येऊ शकतात की परत सुनील तटकरे हे शरद पवारांना विनंती करतायत का की मला तुमच्याबरोबर यायचंय. कारण सुनील तटकरे कायम हे म्हणत आलेले आहेत की शरद पवार हे माझे राजकीय एक श्रद्धास्थान आहे. आज मी जो काही राजकारणामध्ये आहे ते शरद पवारांमुळे आहे हे ते कायम सांगत असतात. त्यामुळे आता सुनील तटकरे शरद पवारांना विनंती करतायत का की मला परत तुमच्या राष्ट्रवादीमध्ये यायचंय. अर्थ काय होऊ शकतात हे मी सांगतोय. त्यामुळे हा एक दबाव तंत्राचा भाग आहे आणि ते दबाव तंत्र करण्यासाठी म्हणून सुनील तटकरेंनी ही भेट घेतली असावी असा एक तर्क आहे. दुसरीकडे रोहित पवार म्हणतायत की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे हे 12 आमदारांसह भाजपमध्ये प्रवेश करतील. याला आधार काय आहे तर याला आधार एकच आहे की सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपच्या अधिक जवळ आहेत.
हे काही आपल्याला माहीत नाही असं नाही आहे. आज प्रफुल्ल पटेल तर दिल्लीतच आहे, त्यामुळे त्यांचं केंद्रीय नेतृत्वाबरोबर भाजपच्या खूप चांगले संबंध आहेत. आणि त्यातून पुन्हा महाराष्ट्रामध्ये महायुती आहे. महायुतीमधला एक घटक पक्ष अजित पवारांची राष्ट्रवादी आहे, त्याच्यामधले सुनील तटकरे आहेत. तुम्हाला आठवत असेल तर अमित शहा गृहमंत्री, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जेव्हा महाराष्ट्रामध्ये आले होते तेव्हा ते सुनील तटकरेंच्या घरी स्नेहभोजनाला गेले होते. त्यावेळेलाही खूप बातम्या झाल्या, त्याही वेळेला खूप अर्थ काढले गेले. म्हणजेच काय तर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे भाजपच्या तसे खूप जवळ आहे, त्यामुळे ते जाऊ शकतात का, तर या गोष्टीला काही निश्चित अर्थ आहेत. पण 12-13 आमदारही जातील याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा आहे की एक थोडक्यामध्ये सांगतो, सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा ही मागणी किती जणांनी केली होती, तर ही जवळपास 30 ते 32 आमदारांनी केलेली होती. आज राष्ट्रवादीकडे आमदार किती आहेत, तर 40 एक आमदार आहेत. आज या 40 आमदारांमधले जवळपास 10-12 आमदार असे आहेत की जे प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे यांच्या गटातले आहेत किंवा त्यांना मानणारे आहेत. आणि आता मग सुनेत्रा पवारांनी जेव्हा सगळं पक्षाची कमान आपल्या हाती घेतलेली आहे तेव्हा सुनेत्रा पवार पक्ष चालवू शकतील का, सुनेत्रा पवार यांचं नेतृत्व तितकं प्रभाव टाकू शकेल का, अशा ज्यांना काही शंका आहेत ते सुद्धा आज कुंपणावर उभे आहेत की कुठेतरी उडी मारायची का, अशा विचारांमध्ये काही आमदार कुंपणावर उभे आहेत. तर त्यामुळे कदाचित तेही प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्याबरोबर जाऊ शकतात अशी चर्चा होऊ शकते. तर त्यामुळे रोहित पवार जे म्हणतायत की 12-13 आमदार जाऊ शकतात ते या आधारावर म्हणतायत की प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे तर जातील पण त्यांच्याबरोबर आणखीन काही आमदार जातील. आता याच्याबरोबर त्यांचे जे सुनील शेळके आहेत मावळचे आमदार, त्यांनी पहिल्यापासूनच एक भूमिका घेतलेली होती की सुनेत्रा पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करा. आज त्यांनी सुद्धा विधान केलेलं आहे की रोहित पवार हे अत्यंत खोटं बोलतात. जर ते असं म्हणत असतील की 12-13 आमदार जाणार आहेत तर त्यांनी सुद्धा हे लिहून द्यावं की भविष्यामध्ये किंवा 2029 मध्ये सुनेत्रा पवार यांच्या विरोधामध्ये आम्ही निवडणूक लढवणार नाही किंवा त्यांच्या विरोधात आम्ही प्रचार करणार नाही. आता एकूण 2 राष्ट्रवादींमधलं हे वाकयुद्ध तर सुरू झालेलं आहे, पण अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीमध्ये अंतर्गत धुसफूस ही वाढलेली आहे. त्यातून आता सुनेत्रा पवार ज्या आहेत त्यांनी जेव्हा हा पक्ष आता हाती घेतलेला आहे तेव्हा एक गोष्ट नक्की आहे की सुनेत्रा पवारांना आता राष्ट्रवादीमध्ये प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांचं जे वाढलेलं वर्चस्व आहे ते नको आहे. याचं कारण असं आहे की जे आपल्याला माहिती आहे, सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी जे एक पत्र पाठवलेलं होतं फेब्रुवारी महिन्यामध्ये 16-17 तारखेला, हे पत्र अनधिकृत आहे असं समजावं अशा आशयाचं एक पत्र सुनेत्रा पवारांनी मार्च महिन्यात दिलेलं आहे. यावरून सुद्धा सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे नाराज झालेले होते. दुसरी गोष्ट, आत्ताचं प्रकरण जे कालचं पत्र आहे जे निवडणूक आयोगाला गेलं की पदाधिकाऱ्यांच्या यादीतनं त्यांचं नावच वगळलं म्हणून देखील या दोघांची नाराजी आहे. त्याच्यानंतर आत्ता सुनेत्रा पवार गुवाहाटीला गेल्या होत्या. गुवाहाटीला तिकडे सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल हे दोघंही होते त्यांच्याबरोबर, पण ते म्हणजे सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल हे वेगळ्या विमानांनी गेले. ते सुनेत्रा पवारांच्या बरोबर त्यांनी प्रवास केलेला नाही. आणि त्यानंतर गुवाहाटीवरनं जाऊन आल्यानंतर सुनील तटकरेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे. हे एक दबावाचं राजकारण सुनील तटकरेंनी खेळलेलं आहे. सुनील तटकरे राजकारणामध्ये अत्यंत मुरलेले आहेत. पण यातून एक निष्कर्ष जर म्हणून आपण काढायचा झाला एका वाक्यामध्ये, तर मी त्याच्यावर व्हिडिओ करणार आहे. त्याच्यामध्ये मी यातले जे आणखीन राजकीय विश्लेषक आहेत त्यांचं मत जाणून घेण्यासाठी आपण त्यांना सुद्धा बरोबर घेणार आहोत. कारण मला आता ही शंका येते किंवा एक यातला अर्थ असा वाटतोय की राष्ट्रवादी ही फुटीच्या उंबरठ्यावर उभी आहे का? राष्ट्रवादीचा प्रवास हा AIDMK सारखा फुटीच्या दिशेने सुरू झालाय का? AIDMK म्हणजे तमिळनाडूमध्ये तुम्हाला माहिती आहे AIDMK सुद्धा निम्मे आमदार त्यांचे 22-25 आमदार फुटले आणि त्यांनी विजय थलपती यांच्या पक्षाला TVK पक्षाला पाठिंबा दिलेला आहे.
म्हणजे राष्ट्रवादी सुनेत्रा पवार गट किंवा अजित पवार गट ही फुटीच्या उंबरठ्यावर आहे का? काही 17-18 आमदार फुटतील अशी शक्यता आहे का? हा स्वतंत्र व्हिडिओ मी नंतर करणार आहे, तो देखील तुम्ही बघा. आजच मी करणार आहे, तोही तुम्ही बघा. त्याच्या मागची काय कारणं असू शकतात तेही आपण बघूयात. पण आत्ताचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. धन्यवाद.